हो, पण एक गोष्ट मी पाहिली, तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केली का? आला का बिरसा इथं? सगळ्या कोण होत्या? सगळ्या मुलीच आहेत. बिरसा कुठून तयार होईल? काय वाटतं ताई? हो ना. म्हणजे आता इथून पुढे मी म्हणतो, आपल्या देशाची सगळी मशाल त्यांच्या हाती देऊन टाका. आपल्याकडे बिरसाच उरलेला नाहीये. पण तरी पण आता आम्हाला नुकतंच माहिती मिळाल्यानुसार आपल्या समोर बिरसाचं रूप धारण करायला लावलं असेल. कदाचित त्या प्रकृतीला पण वाटलं असेल, म्हणून आपल्या समोर या ठिकाणी अमृता हिरे मॅडम तर मला तरी वाटतं प्रकृतीला लाज वाटली असेल. बऱ्याच वेळानंतर मग आपल्याकडे बिरसा आले आणि मी त्यांना छोटे बिरसा म्हणून निमंत्रित करतो. यथार्थ देशमुख, जोरदार टाळीने त्याचं स्वागत करूयात. हॅलो, माईक आर्टिस्ट. छान गेलं. सगळं झाला. जय जोहार, जय आदिवासी. माननाव यथार्थ चिंतामण देशमुख, मानी शाळा नाव मल्हारी प्राथमिक माध्यमिक स्कूल बाक्षी सटाणा. मैं इयत्ता 5वी म शिकू आणि मानाविषयी नाव जल जंगल जमीन पर्यावरण संवर्धन. तर पहिला पॉइंट मी घेऊ जल. तर आपली आदिवासी संस्कृती मग जल म्हणजे तलाव, नद्या याला पवित्र मानता आणि आपली आदिवासी संस्कृती मग त्याला म्हणजे पाणी जल जो हो त्याला म्हणजे ती जलला जेवढा आपल्याला लागेल तेवढाच वापरता. तेवढी आपली जललाही देव मानलो. आणि जंगल जंगल आपल्याला फक्त राहावालाच नाही तर आपल्याला औषधी वनस्पती भेटतात आणि ज्या म्हणजे पशुपक्षी राहतात तेच ना बी जीवन ते जंगलमच राहत. तेवढी आपली पशुपक्षी आणि जंगलना बी संवर्धन करायला पाहिजे. आणि तो जंगल राहत की जंगल म्हणजे झाडा, त्या झाडात पै आपल्याला सगळा काही वायू भेटत म्हणजे ते ऑक्सिजन भेटत. ते ऑक्सिजन पैच आपली जगतो आणि ते जर ऑक्सिजन आपल्याला जर टिकवायला पाहिजे तर आपली दर 9 ऑगस्टला म्हणजे दर वर्षाला 9 ऑगस्ट वना तर एक झाड लावायलाच पाहिजे. म्हणजे आपला आदिवासी संस्कृती टिकव. आणि जमीन आपली कधी वाचायला पाहिजे की ती जमिनीवरच आपली झाडं लावून. तर जर ती जमीनच नाही राहिली तर आपली कठ राहून कठ ती झाडा उगती. तेवढी आपली जमीन बी वाचायला पाहिजे. आणि पर्यावरण संवर्धन म्हणजे आता याच्यामध्ये सांगा की जल जंगल जमीन हे वाचायला पाहिजे. तर या सगळ्यात ते महत्त्व देतात. तर आपली जर या वाचाडातच नाही तर आपली कट राहणार आहे. तेवढी आपली या जल जंगल जमीन वाचाडायला पाहिजे. आणि आदिवासींना जो बी काही सण राहत तो निसर्गावर आधारितच राहत. ते म्हटलं मी एक उदाहरण देऊ. आदिवासी डोंगराचा उत्सव. हा उत्सव मग म्हणजे ज्या गावमाईला ज्या लोक राहतात त्या कार्तिक आणि मार्गशीर्ष पौर्णिमाला एक ठिकाणला जमीसनी निसर्गमाईला ज्या देवा आहात ते सला नतमस्तक करता नमन करता आणि जी वावरणं जी पीक उग त्याला आनंद साजरा करता. आणि ज्या निसर्गमय होता देव ज्या आपल्याला दिसतात धरती माता वाघदेव नागदेव सूर्यदेव चंद्रदेव अग्निदेव वायुदेव निसर्गदेव पशुपक्षी देव याला नमन करतात. आणि हे उत्सव साजरा करायला काही पूजना
साहित्य लाग तेव्हा तो साहित्य बी फक्त जंगलमच भेटत. तेव्हा रान तुळस, काशाना ताट, मेण, पावरी, दारपा अशा साहित्य वापरतात आणि त्या साहित्य आपल्याला जंगलमध्ये भेटतात, बाकी कटच नाही भेटतात. आणि या साहित्य वापरीस नाही ती डोंगराच्या उत्सवना पूजा करतात आणि हा उत्सव मुदानी म्हणजेच भगत येसाला महत्त्वानं स्थान देतात. कसं की त्या जे माऊल्या इतर माऊल्या राहतात ते साला मार्गदर्शन करतात आणि डोंगराचे उत्सव नियंत्रित ठेवता आणि डोंगर देवनी पूजा करीसनी देवला प्रसन्न करतात आणि प्रत्येक म्हणजे गावनी प्रत्येक घरनी अंगणमा जाईसनी गोल रिंगण करीसनी पावरीनी गाणानी सुरमा नाचतात आणि ती नाचता आणि तव नंतरच मग ती त्या सगळ्या गाव महिला सगळ्या घर सामाई थोडी थोडी कंसरी म्हणजे थोडा थोडा धान्य गोळा करतात आणि ती उत्सव संपन्न झाल्यावर ती धान्य गरीब कुटुंबासाला नाहीतर मग गाव महिला लोकांसाला वाटप करतात आणि ती वाटप होई व आणि मग जर ती कंसरी म्हणजे ती धान्य आपली घरं ये आणि तेव्हा ती धान्य जर कधी संपन्नच नाही होत आणि जर ती आपली ती धान्य शेतीमध्ये जर लायल व्हा आणि जर त्यांना जर पीक उत्तम तिथे जर पिकणार तर आपण मानतो की आपली धर्म कंसरी माता पावनी. आणि अशी पद्धत ना हो डोंगराचे उत्सव निसर्गावर आधारित रूढी परंपरेपैकी साजरा करतात आणि एवढा बोलीसनी मला भाषण संपाडू. जय जवाहर जय आदिवासी. जोरदार एकदम गरज होती तुम्ही आता बरं का, कारण आता पाहत आम्ही फक्त राणी लक्ष्मीबाई जलकारीबाई सगळ्यांनी नाव पण आपला बिरसा आता आपल्याला खरंच सांगितलं आहे. खरं का नाही? जोरदार टाळ्या वाजवते त्यांना करता येतात.